काही हरकत नाही. विजया तू कुठे गेला होता रे? खेळायला गेला होता. तू हो आंब्यात पाणी घेता मॅप. भले हे सांग, हा राजा आला तर त्याची पप्पी नाही घेतली आणि विजयाची काढून घेतली. आता तुमच्या जवळ होता. हा मी मग त्यात नखरी शिकवून राहिलीस म्हणजे हात तुझ्या चेहऱ्यावर म्हणून तू त्याची पप्पी घेत. असं नका समजू. हा? लेकरं दोन्ही माझे. हा मोठा आहे तर बोलत होत्या म्हणून अहो, मी समजलं का हो तुम्हाला? हा म्हणून याने वाईट नाही वाटल का एका पोराचा जर राग करशील आणि एका पोराने जर नाही करशील त्याला का वाटल माझी आई एखाद्या समाजते का रे? बेटा राजा, मी माझ्या ड्युटीवर जाऊन आलो एवढा दिवाळीत असायला माझ्या बिल्यांनो, पण मी तुमच्यासाठी एक धडाचा कपडा नाही आणला रे. तुझ्यासाठी कोणते कपडे आणीन आता गेलो म्हणजे? कोणता आणीन बेटा? आणि शर्ट कोणता? टी शर्ट आणीन. आणि तुझ्यासाठी बेटा त्याच्यासाठी बरमुडा आणला. बरमुडा यासाठी बरमुडा. आणि ते बरमुडा पॅन्ट आणि बरमुडा म्हणजे चैनचा का चैनचा काही हरकत नाही. दोघांसाठी दोन कपडे आणि पण बेटा माझं एक म्हणणं आहे ते लक्षात घेजा. जरी गरिबी जीवन जरी जगत असाल तेव्हा श्रीमंताचे पोरं का नोकरीवाल्याचे मुलं आणि गरिबासारखं जीवन जगा, पण शाळा शिका माझ्या लाडक्यांनो. शाळेमध्ये जा. जर शाळेमध्ये हुशार व्हाल तर तुमचं भविष्य तुमच्या हाती आहे. आणि म्हणून कारभारने माझी बॅग दे. बॅग दे. मी काय म्हणतो, माझ्या या दोन्ही बाळाची कसम खातो आणि तुझी सुद्धा कसम खातो आजपासून दारू पिणार नाही. आणि कारण मला माझी जिंदगी पाहायची आहे. माझ्या आईवडिलांनो फक्त 10 होतील, शाहीर प्रत्येक येतील, गावात कार्यक्रम करून जातील. पण उद्या तर आमच्या या माहुल्या कार्यक्रम पाहण्याकरता येतात गावोगावी. गावोगावी नाही फिरत, आपल्या गावातच पाहतात. पण उद्या चालून या काय या पर्यंत मिळालं, काय मिळालं, काय या पार्टातून शिकण्यासारखं आहे. तर या अशा पद्धतीचं पार्ट आपण सुंदरतेनं गायचा. आपल्या सोन्याचा संसार आहे. का? लहान लेकरं आहेत आपल्या घरी, नाही का? असं वाटते की आज एकत्रित राहून मस्त गप्पा गोष्टी कराव्यात, नाही का? माझ्या घरात गोकुळ आलं, मन आनंदानं न्हालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. यांची शाळेची सोय वगैरे बरोबर करून द्यायची. समधी व्यवस्था करेन मी. यांना वेळेवर आंघोळ पाणी जेवण वगैरे. बॅग आणली बेटा, बरोबर शाळेत असेल का? तू पण विजया शाळेत जातो बा. कारभारने घरी बरोबर आहे सगळं सर्व खरी आहे. आणि म्हणून माझ्या मुलांना मी काय म्हणतो, माझं बाकी काही नाही, तुम्हाला मागणी एकच आहे, शिक्षण घ्या. फक्त शिक्षण घेतल्या तर आपल्या जीवनाचा आधार कमवून ठेवाल. म्हणून मी काय म्हणत आहो, काय म्हणता?
अरे शिक्षण घे तू अरे शिक्षण घे तू भीमा सारखा रे न गरिबीला माझ्या भाऊ नको रे. शिक्षण घे तू भीमा सारखा रे गरिबीला माझ्या तू भाऊ नको रे. म्हणून बेटा चांगल्या शाळेमध्ये जाल आणि चांगलं शिक्षण घ्याल बेटा. म्हणून मी काय म्हणतो, श्रीमान नागेशजी खोबराकडे यांच्याकडे 50 रुपयाचा संपर्क भेटला. धन्यवाद. कारभारने मी काय म्हणत आहो, काय म्हणता? मी माझ्या ड्युटीकडे जातो. मला एवढं माहीत आहे की घरी 2 माझे मुलं आहेत, त्या मुलाकरता काहीतरी दिलं पाहिजे. तू एक काम कर, माझ्याकडे 170 रुपये आहे तो, तर त्याच्यापैकी 60 रुपये तू ठेव. 60 रुपये तू ठेव आणि 110 रुपये मी ठेवतो आणि हे रुपये मला तिकीट बनायला लागतील. आणि या 60 रुपयामध्ये तुम्ही तिकडून येईपर्यंत आपल्या घरचा सांभाळ कर. बरं बरं, मी लेकराला काही लागलं, जरी काही लागलं बी तुला तर घेऊन जा आता थोडं थोडं, पण माझ्या चिमुकलेले उपाशी नको ठेवू. बघा, बाहेर जात आहे, व्यवस्थित राहायचं, कारण तुमचं आणि माझं या जगात कोणीही नाही. या गावात कोणी नाही हे मलाही माहित आहे. आपलं कोणी नाही, आपण बाहेरून कोण करण्याकरता आलो. आपलं पती पत्नीचं नातं राहायला पाहिजे. असंच राहील. आणि म्हणून कारभारने हे जे पैसे दिले या पैशात संसार सुद्धा टाकाय. आणि जर नेता काही अडचण आली, माझे मित्र या गावचे सरपंच साहेब आहेत किंवा पोलीस पाटील साहेब आहेत, त्यांच्या घरी जाशील, 2 पायला तांदूळ मागून आणशील, पण माझ्या बाळाला उपाशी नको ठेवतो. पण मी सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात लक्ष ठेवायच्या. ठेवतो कारभारने. आणि मी तिकडून येईल, तुला फोन करीन. फोन केल्यानंतर घरी काहीतरी बनवून ठेवतो. बरं बरं, चालतो मी, चालतो. ही रात्र मिलनाची, ही रात्र मिलनाची, संपेल ना कधी. ही रात्र मिलनाची, संपेल ना कधी. देवा
पाचशे घरी आणि लवकर येतो मी 2-4 दिवस राहील जास्त दिवस राहणार नाही ती काय पगार वगैरे मिळाला म्हणजे मी येऊन जातो का पण एवढा खरं कमी दारू पित नाही